जर तुम्हाला पण हेअरफॉल इश्यू असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या या सुंदर लांब केसांच्या पाठीमागे ना खूप दिवसांची मेहनत, खूप प्रेम, खूप जास्त कन्सिस्टन्सी आणि काळजी आहे, तेव्हा हे केस लॉंग आणि स्ट्रॉंग आहेत। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे अश्विनी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती। आपण इथे बघ मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, मॉम्स लाईफ, फॅमिली आणि अशाच टाईपचे खूप छान छान व्हिडिओज मी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती। तर कसे आहात सगळे? खुश ना? असायलाच पाहिजे। आपण खुश तर बाकीचे खुश। तर आज आपण सगळ्यांनी मला विचारलेला प्रश्नाचं उत्तर देणार आहे मी। हे एवढे लॉंग हेअर कसे काय? तर सगळ्यात पहिलं मी जे यूज केलं होतं, आत्ता परत एकदा तेच यूज करते, त्यामुळे तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं म्हणलं। प्रेग्नन्सी नंतर मला थोडासा हेअरफॉल जाणवतोय, चेंजेस होतात आपल्या लाईफमध्ये, त्यानंतर स्ट्रेस वाढतो, खूप चेंजेस येतात, त्यामुळे माझी पण हेअरफॉल खूप वाढला होता। म्हणजे तुम्ही इथं बघू शकता माझे केस इकडे तिकडे जिकडे बघेन तिकडे केसच दिसत होते मला। तर त्यासाठी मी घरगुती उपाय सगळ्यात छान असा ऑनियन ज्यूस, कांद्याचा रस ट्राय केलेला होता आणि पुन्हा एकदा मी माझ्यासाठी बनवते, तसं म्हणलं सगळ्यांसोबत शेअर का नाही करा। तर मी कांद्याचा ज्यूस का बनवते, त्यात म्हणजे मला पहिला पण इफेक्ट जाणवला होता त्याचा की खूप छान आहे। बाहेरून मागवायचं म्हणलं की कांद्याचे खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत, पण ते ट्राय करायचे म्हणलं की प्रोडक्टला पैसे द्या, वर प्रोडक्टचं काही बेनिफिट होईन का नाही गॅरंटी नसते। तर त्यासाठी म्हणलं चला तर आपण घरीच बनवूया। त्यासाठी मी ऑनियन ज्यूस तयार केला। तर इथे बघू शकता तुम्ही इथे मी साईडला दाखवते। कांदा घेतला एक, तो ग्रेट करून घेतला आहे, किसून घेतला आहे। तुम्ही जर तुम्हाला किसायचा नसेल तर तुम्ही चॉप करून घेऊ शकता आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि त्याचा ज्यूस काढायचा। इथं मी दाखवलेला आहे, मी किसून नंतर त्याचा स्ट्रेन करून ज्यूस काढून घेतलेला आहे आणि तो ज्यूस मी एक कॉटन बॉल, कापसाचा बोळा ह्याने घेऊन असा आपली जी स्कॅल्प आहे अशी तिथे तिथे मी ॲप्लाय केलेलं आहे। मी ॲप्लाय कसं केलं हे सुद्धा मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते। तर तसं आपण ॲप्लाय करून घ्यायचं आहे, थोडा सगळीकडे लावून घ्यायचं आहे स्कॅल्पला आणि अर्धा तास तसाच राहून द्यायचा आहे केसांवरती आणि अर्ध्या तासानंतर अर्ध्या ते पाऊण तासानंतर तुम्ही केस धुवून टाकायचे आणि ह्यानी काय मॅजिक होतं ना तुमच्या केसांमध्ये, खूप छान तुमचे हेअर खूप शायनी होतात, तुमचं स्कॅल्प स्ट्रॉंग होतं। कांद्यामध्ये सल्फेट असतं जे तुमच्या केसांसाठी खूप छान काम करतं। तुमचा हेअरफॉल कमी होतो, स्कॅल्प छान होतं, हेल्दी होतं। त्यासाठी तुम्ही इथे कांद्याचा ज्यूस वापरू शकता। पण कांद्याचा ज्यूस वापरताना काय करायचं, सगळ्यात पहिलं पॅच टेस्ट करायची आहे किंवा एकदा लावल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला सूट होतोय की नाही होतोय। तुम्हाला जर इचीनेस जाणवली किंवा काही त्रास झाला तर तुम्ही वापरू नका। तुम्ही पहिल्याच वेळेस असं म्हणू नका की मला पहिल्या वेळेस मी ट्राय केलं आणि मला इफेक्टच नाही जाणवला। त्याच्यात तुम्ही जर आठवड्यातून 2 वेळा कंटिन्यू वापरलं ना तर 100% तुम्हाला फरक जाणवेल। एका महिन्यात नाही, 2 महिन्यात नक्की जाणवेल तुम्हाला फरक। त्यासोबत तुम्ही काय खाताय पिताय हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं। भरपूर पाणी प्या, छान छान फळं खा, बाहेरचं खायचं टाळा आणि अशी छान छान लॉंग हेअर तुम्हाला पण मिळतीलच। कसा वाटला व्हिडिओ हे नक्की मला शेअर करा। छोट्याशा स्टेपमध्ये आपण कांद्याचा ज्यूस काढून ॲप्लाय केलेला आहे, पण काय करायचं काय नाही करायचं हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि त्याचसोबत अनियन हेअर ऑइल पण बनवायला तुम्हाला आवडेल का? जर तुम्हाला आवडणार असेल तर मला नक्की कमेंट करा, मी हेअर ऑइल पण बनवून नक्की दाखवेन। सो स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून, बाय बाय।